आधार सीडिंग चेक करण्याआधीचे नियम. एक, आधार कार्डला चालू मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. 2, आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलचे रिचार्ज असणे आवश्यक आहे. 3, नसेल तर SMS द्वारे OTP मोबाईलवर येणार नाही. 4, OTP जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लॉगिन होऊ शकत नाही. मोबाईलची स्क्रीन चालू झाल्यावर मोबाईलमधले क्रोम ब्राउझर ओपन करा. ओपन झाल्यावर समोर सर्च बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. UIDAI लॉगिन हे टाईप करा. त्यानंतर गो किंवा सर्च बटनवर क्लिक करा. आता तुम्हाला खाली दिसेल माय आधार ऑप्शन, त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर दिसेल निळ्या रंगाचे लॉगिन बटन, त्यावर क्लिक करा. आता तुमच्या समोर दिसेल इंटर आधार नंबर, त्यावर तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाईप करा. त्यानंतर इंटर कॅप्चा वर क्लिक करा. उजव्या बाजूला आडव्या बॉक्समध्ये जो काही नंबर आणि इंग्लिशमध्ये स्पेलिंग दिले असेल ते व्यवस्थित रित्या जसे असेल तसेच कॅप्चामध्ये टाईप करा. टाईप करून झाल्यानंतर लॉगिन विथ OTP वर क्लिक करा. त्यानंतर समजा कॅप्चा इनव्हॅलिड दाखवला तर उजव्या हातीला कॅप्चा बॉक्समध्ये 2 उजव्या बाजूला छोटी चिन्ह आहे. एक स्पीकरचे आहे आणि दुसरे कॅप्चा रिफ्रेशचे चिन्ह आहे. 2 नंबरचे चिन्ह आहे. त्या चिन्हावर क्लिक करून मग नवीन कॅप्चा येईल तो टाईप करा. टाईप करून झाल्यानंतर लॉगिन विथ OTP वर क्लिक करा. त्यानंतर आधार कार्डला लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला SMS द्वारे 6 अंकी OTP येईल. OTP टाईप केल्यानंतर लॉगिन बटनवर क्लिक करा. आता तुम्ही यशस्वीरित्या लॉगिन झाले आहे. आता तुम्ही बघत असाल 5 नंबरला बँक सीडिंग स्टेटस असे लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला आधार कार्डाचे शेवटचे 4 नंबर दिसते असेल. ज्या बँकला तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्या बँकचे नाव दिसेल आणि बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे हेही दिसेल. त्यानंतर तुम्हाला खालती निळ्या पट्टीमध्ये गो टू डॅशबोर्ड असे लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक. त्यानंतर तुम्हाला वरती उजव्या साईडला निळ्या पट्टीमध्ये गोल आकारात तुमचा फोटो दिसत असेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा फ्रंट फोटो दिसेल. त्याच्या खालती लॉग आउट हे बटन आहे, त्यावर क्लिक करा. तुम्ही यशस्वीरित्या लॉग आउट झाले आहे. धन्यवाद. जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. जय महाराष्ट्र.